अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज जर या क्षणाला तू हा संदेश ऐकत आहेस तर मी तुझ्या हृदयाला हळुवारपणे स्पर्श करण्यासाठी आलो आहे. तुला आनंद देण्यासाठी आलो आहे. जगातील ती प्रत्येक वस्तू ज्याच्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस ते तुला मिळणार आहे. तुझ्या शक्यता ज्या तुझ्या मनात आहेत की ते होईल का, ते घडेल का, होय, ते सर्व घडेल. तुझी प्रार्थना ऐकल्या जाईल आणि तुझ्या मनातली इच्छा पूर्ण केल्या जाईल. विश्वास ठेव, कारण देवाचे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे. तू देवाच्या अफाट ऊर्जेने परिपूर्ण केल्या जात आहेस. देव म्हणतात, बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास कठीण आयुष्यातून निघून जाईल आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा, एक नवीन वळण प्राप्त होईल. तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश ऐकण्यास चुकू नका. देव म्हणतात, बाळा, तुमच्या परिवारासोबत काही महत्त्वाचे घडणार आहे. देव तुम्हाला खूप वेळापासून संदेश पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. खूप उशीर होण्याआधी हे ऐकून घ्या, कारण यामुळे तुम्ही अधिक सुसंपन्नता आकर्षित कराल. या संदेशाचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे. तुमचा स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास असेल तर या संदेशाचा संपूर्णपणे स्वीकार करण्यास तयार व्हा, कारण पुढील काही मिनिटे हा संदेश तुमच्या मनातील ती सर्व काही आशा पूर्ण करणारा असेल. जर तुम्ही हे ऐकत आहात तर तुम्ही भाग्यशाली आहात. देवाची अफाट ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे. अगदी या क्षणाला सुद्धा तुमच्यातली ऊर्जा जागृत करण्यासाठी देव स्वामी तुमच्यापर्यंत आले आहेत. तेव्हा या संदेशाला न चुकवता शेवटपर्यंत ऐकल्यास तुम्ही तेही प्राप्त कराल जे तुम्हाला आज अशक्य वाटत आहे. देव म्हणतात, बाळा, हे ऐकत असताना एक चमत्कार घडेल. तुमच्या आयुष्यात जे काही आहे ते येईल आणि राहील. जीवन बदलणारे चमत्कार मार्गावर आहेत. प्रक्रियेवर विश्वास ठेवा, कारण प्रक्रिया ही तुमच्यासाठी सुरू आहे. तुमच्या आयुष्यातील ताण तणाव कमी करण्यासाठी देवाने तुमच्यापर्यंत या संदेशाला पाठवले आहे. देवाची योजना अफाट आणि अनंत आहे. तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच या संदेशाला लाईक करा. माझा देव महान असे टाईप करा. या व्हिडिओला लाईक केल्यास देव तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करोत. तुमच्यासाठी ते मार्ग उघडोत ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. देवाने आज तुम्हाला जे काही दिले आहे, आज तुमच्याकडे जे काही उपलब्ध आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद करायला विसरू नका. स्वामी फक्त तुमच्या मनातील ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्हाला हा संदेश देत आहेत. तेव्हा शेवटपर्यंत याचा स्वीकार करावा. तुम्ही जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तुमच्या प्रियजनांना शेअर केला तर तुमचे अधिक पुण्य वाढेल. तुम्ही स्वामी भक्तीत एक अधिक भक्त निर्माण करू शकाल. त्याचेही पुण्य तुम्हाला लागेल. तुमच्या जीवनातील न कळत झालेल्या पुण्यामुळे तुम्ही अधिक सुखी आणि आनंदी व्हाल. जे काही नाते आज तुमच्यापासून दूर आहेत त्या नात्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्याजवळून जे काही प्रयत्न केला जात आहे त्यात देव तुम्हाला सर्वोत्कृष्ट आशीर्वाद देत आहेत आणि तुम्हाला तुमचे नाते आनंदासहित प्रेमासहित परत मिळणार आहेत. विश्वास ठेवा, कारण सर्व काही देवाच्या हाताने घडत आहे. जे शुभ आहे ते तुमच्या मार्गात येत आहे. तुमच्या कल्याणासाठी देव जे काही करत आहे ते सर्वोत्तम आहे. त्याचा आनंदाने स्वीकार करावा अशी देवाची तुम्हाला आज्ञा आहे. जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात
तर विचार करणे थांबवून कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ज्या क्षणाला तुम्हाला असे वाटते की सर्व काही संपून गेले आहे, त्या क्षणाला देवाचे नाम जप करा, ध्यान करा. कारण त्यामुळे तुम्ही अधिक स्वतःला बलवान आणि खूप काही आध्यात्मिक प्राप्त कराल. कारण अध्यात्मात जर तुम्ही नामस्मरण केले तर तुम्ही अधिक पुढे जाल. देव म्हणतात, जे कोणी नामस्मरण करतात ते माझ्या जवळ असतात. तुमची जीवनगाथा सर्व लोकांसाठी एक उदाहरण बनेल. तुमच्या जीवनात घडलेल्या बदलांबद्दल तुम्ही इतरांना माझ्या भक्ती मार्गात आणाल तेव्हा तुमच्यासाठी अनेक असे मार्ग उघडू लागतील. तुमच्यासाठी ते सर्व काही घडेल. तुमच्यासाठी ते सर्व काही चमत्कार देव घडवतील यावर विश्वास ठेवा. प्रक्रिया सुरू आहे. प्रक्रियेवर विश्वास ठेवा. स्वामी किती शक्तिमान आहेत याचे उदाहरण तुम्ही कित्येकदा पाहिले आहे, अनुभवले आहे. जर तुम्ही त्यांना काही मागत असाल तर ते लवकरच तुम्हाला देतील यावर विश्वास ठेवा. माझा देव महान लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगतीची वाढ देवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.